प्रत्येक वेळेस आमची संख्या कमी असल्यामुळं हे दाबून येऊ राहिले आणि काय पोरकटपणा करतात. कोणी बोलायला उभं राहिलं का टिंगल टवाळक्या करतात, हसण्यावारी नेतात. आज पत्रकार एकही नव्हते, कारण पत्रकार बांधवांचा त्यांनी गेल्या मीटिंगमध्ये अपमान केला. चालू मीटिंगमधून त्यांना बाहेर काढलं. त्यांचा मी जाहीर निषेध करतो. नाव ठेवलेलं होतं त्यावेळेस सुद्धा नगरसेवक इतकेच होते. आता फक्त 2च नगरसेवक वाढले, 2 नगरसेवक वाढले. त्यावेळेस जागा पुरत होती ना, आता का बरं जागा पुरत नाही? तर त्यांनी हे बालपण किंवा हे टिंगल टवाळक्या बंद करावा. पीठासीन अधिकारी या नात्याने त्यांनी सगळ्यांना वॉर्निंग द्यावा, मध्ये बोलू नये. नगर परिषदेची आज 26 फेब्रुवारी रोजी सकाळी 11 वाजता दुसरी सर्वसाधारण सभा पार पडली. मात्र या सभेसाठी पत्रकारांना प्रवेश नाकारण्यात आल्याचा आरोप करत नगरसेवक महमूद सय्यद यांनी सत्ताधारी भारतीय जनता पक्ष गटावर तीव्र टीका केली आहे. पत्रकारांना दूर ठेवणे म्हणजे जनतेच्या माहितीच्या आधाराचा अपमान असून पारदर्शकतेवर प्रश्नचिन्ह निर्माण करणारी बाब असल्याचे त्यांनी म्हटले. या घटनेमुळे शहरात राजकीय चर्चांना उधाण आले आहे. दरम्यान आजच्या सभेपूर्वी राष्ट्रवादी काँग्रेस, अजित पवार गट यांच्या वतीने गौतम बँकेच्या सभागृहात पत्रकार परिषद घेण्यात आली. पत्रकारांना सभागृहात प्रवेश नाकारल्याचा निर्णयाचा त्यांनी निषेध केला. लोकशाहीत पत्रकार हा चौथा स्तंभ असून सत्ताधारी आणि विरोधकांच्या कामकाजाची माहिती जनतेपर्यंत पोहोचवण्याची महत्त्वाची भूमिका माध्यमे बजावत असतात, असे मत त्यांनी व्यक्त केले. सभेदरम्यान काही महत्त्वाच्या विषयांवर वाद निर्माण झाल्याचे समोर आले आहे. महिला घर मालकांना घरपट्टी व पाणीपट्टी 50% सवलत देण्याचा प्रस्ताव मांडण्यात आला होता. मात्र तो पीठासीन अधिकाऱ्यांनी फेटाळल्याचा आरोप विरोधकांनी केला. तसेच नगर परिषद हद्दीत अपघाती किंवा आकस्मिक मृत्यू झालेल्या व्यक्तींना तातडीने मदत करणाऱ्या रुग्णवाहिका चालक अमित खोकले यांना मानधन देण्याची मागणीही करण्यात आल्याने विरोधी नगरसेवकांनी नाराजी व्यक्त केली. याविषयी सभेत महिलांना बोलण्याची संधी दिली नसल्याचा आरोपही करण्यात आला असून अर्थसंकल्पात महिलांसाठी मालमत्ता करात सवलतीची तरतूद करावी ही मागणी सत्ताधाऱ्यांनी मान्य केली नसल्याचे सांगण्यात आले. या निर्णयामुळे नगर परिषद हद्दीत महिलांमध्ये संताप व्यक्त होत असल्याची चर्चा आहे. दरम्यान सभा संपल्यानंतर सत्ताधारी गटातील एका नगरसेवकाने पत्रकारांना बाहेर कसे ठेवले याबाबत बोलताना टाळी घेतल्याची बाब समोर आल्याचा दावा करण्यात आला आहे. या प्रकारामुळे पत्रकारांमध्ये नाराजी व्यक्त होत असून माध्यम प्रतिनिधींनीही याचा निषेध केला आहे. सर्वसाधारण सभा संपन्न झाली. याच्यामध्ये जो विषय होता की अर्थसंकल्पला मान्यता देणे, या विषयामध्ये आम्ही त्यांना काही सूचना सुचवलेल्या आहेत. अर्थसंकल्पाच्या अनुषंगाने 2% जी शास्ती माफीचा प्रस्ताव शासन स्तरावर गेलेला आहे मान्य आमदार आशुतोष दादा काळे यांच्या मार्फत, तर त्याची तरतूद देखील या अर्थसंकल्पामध्ये गरजेची होती. आणि त्यांनी ते भांडवली जे उत्पन्न आहे त्याच्यामध्ये ती रक्कम भरलेली आहे. त्याच्यामध्ये आम्ही त्यांच्याकडे मागणी केलेली आहे की जे वास्तविक जे आपल्याकडे उत्पन्न आहे त्याला धरून अर्थसंकल्पामधील कामकाजाच्या तरतुदी होणं गरजेचं आहे. असं अनावश्यक तरतुदी करून त्या ठिकाणी आपलं जे बजेट आहे हे भविष्यामध्ये फेल ठरण्याची शक्यता आहे. म्हणून आम्ही त्यांना काही मुद्दे सांगितलेले आहेत आणि अनावश्यक तरतुदी ज्या केलेल्या आहेत त्या कमी कराव्यात अशी आम्ही या ठिकाणी सर्व राष्ट्रवादी काँग्रेसच्या नगरसेवकांनी मागणी केलेली आहे. नगरपालिकेमध्ये आज जी अर्थसंकल्प या विषयावर मीटिंग झाली, या मीटिंग मध्ये जे काही विषय सादर करण्यात आले त्याला राष्ट्रवादीच्या नगरसेवकांनी आम्ही सर्वांनी काही ठिकाणी ज्या त्यांच्या चुका होत्या किंवा ज्या आपल्याला येणाऱ्या ज्या गोष्टी त्या अडचणदायक ठरणार आहे ते विषय आम्ही सर्वांनी मांडले. मात्र प्रामुख्याने सांगायचं एक असं आहे की या नगरपालिकेत आता जेव्हापासून इलेक्शन झालं तेव्हापासून आहे ना, प्रत्येक वेळेस आमची संख्या कमी असल्यामुळं हे दाबून येऊ राहिले आणि काय पोरकटपणा करतात. कोणी बोलायला उभं राहिलं का टिंगल टवाळक्या करतात, हसण्यावारी नेतात. आणि आज देखील आमच्या या नगरपालिकेच्या मीटिंग मध्ये पत्रकार बांधव एकही नव्हते. आमचं सांगायचं तात्पर्य असं आहे की कोपरगाव शहरामध्ये आपण जे काही चांगले कामं करतो, वाईट काम करतो, ते नागरिकांसमोर जायला पाहिजे. आज पत्रकार एकही नव्हते, कारण पत्रकार बांधवांचा त्यांनी गेल्या मीटिंगमध्ये अपमान केला. चालू मीटिंगमधून त्यांना बाहेर काढलं. त्यांचा मी जाहीर निषेध करतो. आज मीटिंग चालू असताना आमच्या गटनेत्या पाडेताई यांनी विषय असं म्हटलं की बा कोपरगाव नगरपालिकेच्या इलेक्शनच्या अगोदर आपण जे महिलांच्या नावावर जे घरं आहे त्या महिलांच्या नावावर घरं असलेल्या महिलांना आपण निम्मी घरपट्टी आकारणार.
तर ते विषय घेतला तर ते म्हणे आत्ताचा विषय नाही. आमचे जनाभाऊ कदम यांनी पण भरपूर विषय मांडले, मात्र ते टाळाटाळ किंवा तो विषय आत्ता नाही, तो विषय असं नाही, आत्ता नाही, असंच त्यांनी चालू केलं. मला एक सांगायचं आहे की बा, तुम्ही जनतेने तुम्हाला निवडून दिलं, तसंच आम्हाला पण निवडून दिलेलं आहे. तुम्ही वार्डातले कामं करताना तुम्ही नगरसेवकांना विश्वासात घेत नाही, नगरपालिकेत बोलू देत नाही, नगरपालिकेत दबाव तंत्र वापरतात. तर हे कुठंतरी थांबायला पाहिजे. मी आता म्हणजे मीटिंग चालू असताना आम्ही काही विषय मांडायला उभे राहिलो, तर त्यावेळेस त्यांनी म्हणजे पोरकटपणा करायचं, हसायचं, चाष्टमस्करी करायची. आपण पीठासीन अधिकाऱ्यांशी बोलतो, त्याचं उत्तर अपेक्षित आपल्याला त्यांच्याकडून आहे. मात्र ते त्यांचेच ते कमी बोलतात आणि इतरच जास्त बोलतात. तर मला त्यांना मी सांगितलं की त्याच्यावर वाद झालं होतं. मी म्हणलो मी आमचे सर्व नगरसेवक आम्ही बाहेर निघून जाऊ, मीटिंग सोडून आम्ही म्हणजे निघणारच होतो. तर पीठासीन अधिकाऱ्यांनी सांगितलं, सगळ्यांना शांत केलं. हे योग्य नाही. हे येणाऱ्या मिटिंगांमध्ये हे याचा कुठंतरी जाळ होईल किंवा कुठंतरी वादविवाद होतील. हे आपल्या माध्यमातून मी या नगराध्यक्षांना, सीओना सांगतो की तुम्ही कुठंतरी मीटिंगमध्ये एक शिस्त लावा. म्हणजे आता मी तिसऱ्यांदा नगरसेवक झालो. मी जो काही विषय मांडत असेल, आमचे विषय पूर्ण ऐकल्याशिवाय त्याचं उत्तर देऊ नका. महिला आहे, महिला तुम्ही किती हुशार असल्या महिला, तर महिलांना बोलताना थोड्या अडचणी येतात किंवा बोलताना थोडं घाबरतात. मात्र ते महिलांना देखील बोलू देत नाही, महिलांचा पूर्ण विषय होऊ देत नाही आणि कुठेतरी त्यांना मध्येच उठायचं आणि कोणतरी टोकायचं. तर हे योग्य नाही. आज या मीटिंगमध्ये जे काही झालं ते आपल्या समोर आम्ही मांडलेलं आहे आणि येत्या मीटिंगमध्ये आपण सर्वांनी या ठिकाणी मीटिंगमध्ये यावंच, असं एक पक्षाचा एक पक्षप्रतोद म्हणून मी आपल्याला पुन्हा आमंत्रित करतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. एकूणच पत्रकार प्रवेश बंदीचा मुद्दा आणि सभेत घेतलेला निर्णय यामुळे कोपरगाव नगर परिषद राजकीय वातावरण तापले असून येत्या काळात हा वाद आणखी वाढण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.